वापस इकडं 1 2 3 1 2 माझ्यासोबत यायचं का तिथं का मी जॉब केले तर तू पण करायचा हां 1 2 1 इकडे देऊ आणखायला नक्षूसाठी बनवणारे मुगाच्या डाळीमध्ये मी गिलके टाकले, ते शिजवून घेतले, छान टमाटर टाकलं होतं आणि कांदा लसूण थोडासा टाकलेला आहे. तर त्याला फोडणी देऊया आपण. तूप टाकलं आहे, आता त्याच्यामध्ये जिरे टाकूया. जिरे छान तडतडले, त्यामध्ये लसूण टाकलं थोडंसं, कढीपत्ता, एक काळी मिरी, थोडीशी हळद, बदाणे पावडर टाकून देऊ. चवीप्रमाणे मी थोडंसं पाणी टाकले त्यामध्ये आणि आता छान उकळी येऊ द्यायची. आणि याला तुम्ही भातासंग किंवा चपातीसंग चुरून भरवू शकता पेस्ट करून बाळाला. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे आपलं पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तर तुम्ही रात्रीचं धिंगाणा बघितलं. आम्ही घरामध्ये सगळ्यांनी गरबा खेळला. पिऊची आणि माझी खूप जास्त इच्छा होत होती तिकडे जायची, कारण घराच्या शेजारी दिव्य बसले आहे, तर तिथे खूप छान गरबाच्या गाण्यांचा आवाज येत होता. तर खूप मन होत होतं, पण नक्षू लहान आहे आणि एवढ्या आवाजामध्ये मी काही त्याला घेऊन जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग आहोंनी म्हटलं की चल आपण घरामध्येच गरबा खेळू आपले लेकरं घेऊन, की पॅरेंट्स लाईफ असा गरबा असतो म्हणून. तर खूप एन्जॉय केलं, खूप हसलो रात्री. आणि सकाळी उठून मग स्वयंपाक केला सगळा आणि सगळं घराची डस्टिंग काढली होती, कारण पिऊ आज घरी होती. म्हटलं नक्षूकडे ती लक्ष देईल. तर आहो गेले होते ड्युटीवर, मग सगळं घर डस्ट करून काढून घेतली. आणि हा दांडा खूप हेल्पफुल आहे, मी मिशोवरनं ऑर्डर केला आहे, खूप स्वस्त भेटला आहे मला आणि खूप मोठा होतो. तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. आणि पूर्ण घराचे जाळे वगैरे काढले. नक्षूला पिहू हँडल करत होती आणि मला बेडरूमचं जाळं काढायला काही जमलं नाही. सकाळीच मला त्यांनी टेबल आणून दिला होता, मग त्या टेबलवर उभं राहून सगळी डस्ट काढली मी. आणि पंख्यावर खूप जास्त धूळ बसलेली होती, तर पूर्ण घर क्लीन करून घेतलं. खूप चकाचक वाटत होतं, पण हे अर्ध्या एक तासासाठीच राहील. पुन्हा घर जसंच तसं होतं, कारण लेकरं ज्या घरामध्ये असतं त्या घरात कधीच क्लिनिंग व्यवस्थित राहत नाही. थोड्या 5-10 मिनटामध्येच घर वापस जसेच तसंच होतं, आपण कितीही स्वच्छ ठेवा. पण असं खूप छान वाटतं घरात लेकरांचा पसारा. आणि नक्षूची काही अशी मस्ती चालू होती की त्याला पाण्यात बसायला खूप जास्त आवडतं, हे खूप पाणी खेळतोय तो.